तुम्ही जर आंबोली मार्गे गोवा जाणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. हे नमस्कार, सूरज हियर. मी आज आलो आहे हिरण्यकेशी मंदिरामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे असलेले हे श्री हिरण्यकेशी देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या भोवताली गर्द आणि घनदाट अशी झाडी आहेत. हे मंदिर देवी पार्वतीला समर्पित आहे आणि इथून गुहेतून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. मंदिराच्या आंतरबाजूस देवी हिरण्यकेशी आणि महादेवाची पिंड आहे. डाव्या बाजूस दत्त महाराजांचे पादुका आणि मूर्ती आहे. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की महादेवांनी देवी पार्वतीसाठी ही गंगा म्हणजेच नदी निर्माण केली होती. मंदिराच्या समोरील बाजूस असणाऱ्या पाण्याच्या कुंडामध्ये हे जे सोनेरी केसांचे मासे दिसतात यांना हिरण्यकेशी मासा असे म्हणतात. संस्कृतमध्ये हिरण्यकेशी म्हणजे सोनेरी केस असा अर्थ होतो, तर याच्यावरूनच या माशांचे नाव हिरण्यकेशी असे पडले आहे. हा मासाही रंगाने सोनेरी आणि पिवळा आहे. सिरियसली मन प्रसन्न करणारं हे सहीवालं वातावरण आहे. असं वाटतं की इथून परत घरी जायलाच नको.